वस्तूचं जे मोशन आहे ते कसं आहे बरं, सरळ रेषेमध्ये आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आहे. स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, एकमेकांच्या इक्वल. तशाच पद्धतीनं ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलोसिटी ही सुद्धा काय असते, सेम असते. कारण ही जी केस आहे ही एकाच डायरेक्शन मध्ये आहे. ऑब्जेक्टनं डायरेक्शन चेंज केली का, नाही. ऑब्जेक्टनं डायरेक्शन चेंज केली नाही, म्हणून जी व्हॅल्यू स्पीडची आहे तीच व्हॅल्यू कोणाची असणार, व्हेलॉसिटीची. म्हणजे पहा, तर मोशन, फोर्स अँड वर्क यामध्ये आतापर्यंत आपण दोन गोष्टी प्रकर्षाने तुलना केलेली आहेत. ओके, तर त्यामध्ये आपण पहिलं कंपॅरिझन केलं होतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, आणि दुसरं होतं स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता एक एक्झाम्पल आपण थोडंसं वरच्या लेवलला घेऊ. ठीक आहे, समजा एक व्हेकल आहे, वाहन, ट्रक आहे समजा. तर तो काय करतो, A to B, B to C आणि C to D असं त्याचं ट्रॅव्हलिंग आहे. त्यानंतर आपण असं कन्सिडर करू की A पासून तर B पर्यंतचं जे अंतर आहे ते किती किलोमीटर आहे, 10 किलोमीटर. B पासून C पर्यंतचं अंतर सुद्धा किती आहे, 10 किलोमीटर. आणि C पासून D पर्यंतचं अंतर आपण 40 किलोमीटर कन्सिडर करू. ठीक आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या की A पासून B पर्यंत जाण्यासाठी आपण कन्सिडर करू की त्या व्हेकलला किती मिनिटं लागले, 10 मिनिटं लागले त्या वाहनाला. B पासून C पर्यंत जाण्यासाठी किती मिनिटं लागले, 20 मिनिट, 20 मिनिट्स. आणि C पासून D पर्यंत जाण्यासाठी किती मिनिटं लागले, 30 मिनिट्स लागले. बरोबर. आता या केस मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे आपण इक्वल बघू. कसं बघू, इक्वल आहे. का इक्वल आहे बरं, कारण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की मोशन जे आहे ते मोशन जर एकाच दिशेने असेल, मला सांगा या व्हेकलनं स्वतःची दिशा बदलली का, नाही. म्हणून या केस मध्ये जे डिस्टन्स आपण काढू, डिस्टन्स कसं काढतो बरं आपण, टोटल पाथ लेंथ. डिस्टन्स म्हणजे काय आहे, टोटल पाथ लेंथ म्हणजे वस्तूला पार केलेलं एकूण अंतर. बरोबर. तर आता पहा, वस्तू A to B किती किलोमीटर गेली, 10 किलोमीटर. त्यानंतर B to C 10 आणि त्यानंतर C पासून D पर्यंत किती आहे, 40. सो या केस मध्ये एकूण जे डिस्टन्स होईल ते किती होईल, किलोमीटर. हे काय झालं, डिस्टन्स. आणि दुसरी जी केस मी सांगितली होती तुम्हाला ती काय होती, डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट जे आहे, तर डिस्प्लेसमेंटला मी डिफाइन कसं केलं होतं की आपल्याला काय करायचं, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट यामधलं मिनिमम डिस्टन्स घ्यायचं. पहा, वस्तूचं सुरुवातीचं स्थान काय आहे, A. त्याला कोणती पोझिशन म्हणतो आपण, इनिशियल पॉइंट किंवा इनिशियल पोझिशन. करेक्ट. आणि त्यानंतर वस्तूचं शेवटचं स्थान कोणतं आहे, B. ही कोणती पोझिशन आहे त्याची, फायनल पोझिशन. आणि म्हणून इथे जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट घेऊ तर ते डायरेक्ट डिस्टन्स असेल AD, आणि AD ची व्हॅल्यू जी आहे ती आताच काढली आपण, ती सुद्धा किती आहे, 60 किलोमीटर. आता या केस मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांच्या काय आलं बरं, इक्वल आलं. काय आलं, इक्वल आलं. आणि इक्वल आल्यामुळे लक्षात ठेवायचं की मोशन जर एकाच दिशेला असेल तर काय होतं बरं, डिस्टन्स हे डिस्प्लेसमेंटच्या काय असतं, इक्वल असतं. त्याच्या विरुद्ध आता आपण आणखी एक केस पाहू. सपोज एक वस्तू आहे, A पासून ती B पर्यंत ट्रॅव्हल करते आणि B पासून पुन्हा ती रिटर्न C पॉइंट पर्यंत येते. कोणत्या पॉइंट पासून, C पॉइंट पर्यंत. पहा, आता A पासून B पर्यंत जाताना सपोज त्या वस्तूनं 60 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. किती, 60 मीटर. आणि B पासून C पर्यंत येताना 30 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओके. आता या केस मध्ये आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. तर सांगा,
डिस्टन्स काढताना काय करणार आपण, टोटल पाथ लेंथ वस्तू A पासून B पर्यंत गेली म्हणजे AB, पुन्हा B पासून कुठपर्यंत आली, C पर्यंत. मग सांगा किती होईल, 60 प्लस 30 इज इक्वल टू किती, 90 मीटर. परंतु त्या केस मध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, डिस्प्लेसमेंट करायचं असेल, काय करायचं असेल, डिस्प्लेसमेंट, तर या केस मध्ये वस्तूची इनिशियल पोझिशन काय आहे बरं, A, फायनल पोझिशन काय आहे, C, म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल. आता AC करायचा असेल तर AB मधून काय वजा करावं लागेल, BC. मग सांगा AB ची किंमत किती होती, 60, BC ची किंमत 30, म्हणून आन्सर काय आलं, 30 मीटर. आता हे मोठा मी दोन एक्झाम्पल तुमच्या समोर घेतले. पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर मोशन दरम्यान ऑब्जेक्टनं स्वतःची दिशा बदलली का, दिशा न बदलल्यामुळे काय झालं, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांच्या काय आले, इक्वल. पण सेकंड केस मध्ये जर पाहिलं आपण तर वस्तू A to B गेली, नंतर B to C सेम डायरेक्शन मध्ये रिटर्न आली, दिशा बदलली. दिशा बदलली म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांचे इक्वल आले का, नाही. कारण डिस्टन्स मध्ये आपण टोटल पाथ लेंथ घेतो, जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल्स केलं गेलं कोणाकडून, ऑब्जेक्ट कडून. परंतु डिस्प्लेसमेंट हे इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं काय आहे, मिनिमम डिस्टन्स. आता हे जी केस आहे या केस वरूनच आता आपल्याला स्पीड आणि वेलोसिटी पण आपण लर्न केली आहे. पुन्हा एकदा समजून सांगतो मी. पाहता हे उदाहरण जे आहे तर एका उदाहरणावरून आपण दोन्ही उदाहरणामध्ये घेऊ वाटल्यास, ठीक आहे. तर ठीक आहे, सुरुवातीला मी हे एक्झाम्पल नंबर जे 2 आहे हे आपलं पहिलं एक्झाम्पल होतं, बरोबर आहे का. आणि एक्झाम्पल 2 मध्ये सर्वात अगोदर आपण स्पीड काढू. स्पीडचा फॉर्म्युला काय बरं, डिस्टन्स अपॉन टाइम. काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता आपण एक कन्सिडर करू की या मोशन दरम्यान टोटल टाइम जो आहे A to B जे आहे ना, आपण कन्सिडर करू की वस्तूला लागलेले आहेत 60 सेकंद. किती लागले, 60 सेकंद. आणि रिटर्न येताना त्याला लागले 40 सेकंद. किती लागले, 40 सेकंद असं आपण कन्सिडर करू, ठीक आहे. आता मला सांगा स्पीड बरोबर काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. आता यामध्ये टोटल डिस्टन्स आताच काढला आपण, किती आलं बरं, 90 मीटर. किती आलं होतं, आणि टाइम बघा, जाताना लागले 60 सेकंद, येताना लागले 40 प्लस 60 किती या ठिकाणी 100 सेकंद. 0 ला 0 काय झाले, तर 9 ला 10 ने डिवाइड करा, किती आन्सर येईल 0.9. आणि SI युनिट जे स्पीडचा आहे ते काय आहे, मीटर पर सेकंद. काय आहे, मीटर पर सेकंद. क्लिअर. त्यानंतर आता आपल्याला या केस मध्ये काय करायची आहे, आता वेलोसिटी करायची आहे, ठीक आहे. आता हे झालं स्पीड. त्यानंतर आपण पाहू वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय बरं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला मी शॉर्टकट घेतो आणि अपॉन काय आहे, टाइम. मग आता मला सांगा, थोडंसं कॉम्प्लिकेशन होईल, समजून घ्या. आता वेलोसिटी इज इक्वल टू सांगा डिस्प्लेसमेंट किती आलं होतं यावेळेस, 30 मीटर. आणि टाइम तर कमी लागणार नाही, टाइम तर तेवढाच लागणार 60 आणि 40 म्हणजे किती झाला 100 सेकंद. हे 0 0 कॅन्सल. 3/10 म्हणजे काय असतं बरं, 0.3 आणि मीटर पर सेकंद. मी ऑलरेडी सांगितलं की SI एकक, SI म्हणजेच काय, MKS. SI म्हणजेच MKS. या सिस्टीम मध्ये स्पीड आणि वेलोसिटी या दोघांचं SI एकक काय आहे, मीटर पर सेकंद. क्लिअर. आता हे झालं फर्स्ट केस संदर्भात, ठीक आहे. आता आपण काय करू, सेकंड केस संदर्भात थोडंसं वेगळा विचार करू. आता आपल्याला तुमच्या लक्षात आलं आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे का. दोन्हींचा आपण 2 एक्झाम्पल घेतले. आता इथं जरी तुम्हाला डिस्टन्स किलोमीटर मध्ये दिसत असेल, मात्र लक्षात घ्या की डिस्टन्स असो का डिस्प्लेसमेंट असो, त्या दोघांचं जे SI युनिट आहे MKS
ते कोणतं आहे? मीटर आहे. फक्त काय आहे? मीटर. कोणाकोणाचं सांगा? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. जेव्हा की स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांचं SI एकक काय आहे? मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला SI एकक फार महत्त्वाचे असतात. ओके, आता हेच एक्झाम्पल आपल्याला रेफरन्स ग्राह्य धरायचा आहे. आता आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी अगोदर काढू आणि त्यानंतर व्हेलॉसिटीचे दोन टाइप्स आपल्याला शिकायचे आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि एव्हरेज व्हेलॉसिटी. आता एक लक्षात घ्या, जेव्हा आपण मोशन दरम्यान टोटल डिस्टन्स किंवा टोटल डिस्प्लेसमेंट हे जे घेतो अशा वेळेस आपण सरासरी काढत असतो. काय करत असतो? सरासरी. लक्षात आलं? एव्हरेज घेत असतो आपण. तर आता सर्वात अगोदर मी जी स्पीड काढतो, स्पीडचा फॉर्म्युला काय सांगितला? डिस्टन्स अपॉन टाइम. आता मला सांगा, ही जी पहिली केस आहे या केस मध्ये डिस्टन्स किती आहे सांगा? A to D पर्यंत एकूण डिस्टन्स किती झालं होतं? 60 किलोमीटर. किलोमीटर 60 किलोमीटर. टाइम किती लागला बरं? 10 मिनिट, 20 मिनिट आणि 30 मिनिट. सर्वांची बेरीज करा. किती? 60 मिनिट्स. बरोबर. आता एक लक्षात घ्या, मी अगोदरच सांगितलं की स्पीड आणि व्हेलॉसिटीचं SI एकक काय आहे? मीटर पर सेकंद. मग आता किलोमीटरचे मीटर करायचे असेल तर कितीने गुणतो बरं आपण? 1000 न. आणि त्यानंतर मिनिटाचे जर आपल्याला सेकंद करायचे असेल तर कितीने गुणतो आपण? 60. क्लियर? मग आता पहा, हे 60 आणि हे 60 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. आता आपल्याला काय करायचं? 100 ला 6 ने डिवाइड करायचं. किती आन्सर सांगा? 6 1 जा 6, 40 झाले. बरोबर. त्यानंतर किती? 6 6 जा 34, 6 6 जा 36. ओके, किती वाटते मग? ओके, पुन्हा रिपीट होईल ते. आणि तुम्हाला माहिती आहे, एखादा अंक आवृत्ती येत असेल तर त्याला आपण काय करतो? दशांश नंतरचा दुसरा अंक 1 ने वाढवतो. म्हणजे आन्सर आलं 16.67 मीटर पर सेकंद. ओके, किंवा इन केस तुम्ही 16.66 जरी लिहिलं तरी चालतं. आता ही झाली काय झाली बरं? ही स्पीड झाली. त्यानंतर आता मी तुम्हाला म्हणलं होतो की वस्तूचं जे मोशन आहे ते कसं आहे बरं? सरळ रेषेमध्ये आहे, स्ट्रेट लाईन मध्ये आहे. स्ट्रेट लाईन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं? एकमेकांच्या इक्वल. तशाच पद्धतीनं एव्हरेज स्पीड आणि एव्हरेज व्हेलॉसिटी ही सुद्धा काय असते? सेम असते. कारण ही जी केस आहे ही एकाच डायरेक्शन मध्ये आहे. ऑब्जेक्टने डायरेक्शन चेंज केली का? नाही. ऑब्जेक्टने डायरेक्शन चेंज केली नाही, म्हणून जी व्हॅल्यू स्पीडची आहे तीच व्हॅल्यू कोणाची असणार? व्हेलॉसिटीची. म्हणजे पहा, स्पीडची आन्सर सुद्धा हेच येईल आणि व्हेलॉसिटी जर आपण इथे घेतली तर ही व्हेलॉसिटी सुद्धा किती आन्सर त्याचं? 16.6 मीटर पर सेकंद. क्लियर? पण मी पुन्हा एकदा सांगतो की आपण जी स्पीड किंवा जी व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली ही पूर्ण मोशन दरम्यान केली. आपण जे उत्तर काढलं हे सरासरी आहे. काय आहे? सरासरी, एव्हरेज. म्हणजे आता आपण जी व्हेलॉसिटी काढली ही व्हेलॉसिटी कोणती व्हेलॉसिटी आहे बरं? एव्हरेज व्हेलॉसिटी. एव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये आपण टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम घेतला. बरोबर. आता त्या व्यतिरिक्त आपल्याला शिकायचे आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. पण ते शिकण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की वरचं जे एक्झाम्पल होतं, मला सांगा किती किलोमीटर आहे बरं? 60 किलोमीटर होतं. त्यानंतर 60 मिनिटला आपण किती तास लिहू शकतो बरं? 1 आवर लिहू शकतो. याच्या लिहितो मी. म्हणजे याचा अर्थ, याचा आन्सर तुम्ही असं पण लिहू शकता. किती आन्सर लिहिलं तुम्ही? 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला विचारलं कशामध्ये हे पण महत्वाचं आहे. समजा आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायलो, जर तुम्हाला पर्यायी मीटर पर सेकंद मध्ये दिले तर तुम्ही आन्सर कोणचं येणार सांगा? 16.67.
जर मी ऑप्शन किलोमीटर पर आवर मध्ये दिलं तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे 60 किलोमीटर पर आवर. आणि लक्षात आलं की जेव्हा आपण टोटल डिस्टन्स विचारात घेतो तेव्हा ती स्पीड, कोणती स्पीड सांगितली मी तुम्हाला, ऍव्हरेज स्पीड. ज्या ठिकाणी आपण टोटल डिस्प्लेसमेंट विचारात घेतो ती वेलोसिटी कोणती असते, ऍव्हरेज वेलोसिटी. पण आता मी आपल्या रेफरन्स साठी काय उत्तर लिहून ठेवतो. तेव्हा तुम्हाला आठवत असेल की आता आपण पाहिलं की जी ऍव्हरेज स्पीड आहे ही कशाच्या इक्वल आली बरं, ऍव्हरेज वेलोसिटीच्या इक्वल आली. बरोबर आहे का? का आली? कारण वस्तूचं मोशन हे एकाच दिशेमध्ये आहे. त्यानंतर आपण पाहिलं दोघांची व्हॅल्यू SI मध्ये किती आली होती 16.67 आणि अनदर याच्यामध्ये किती आली होती 60 किलोमीटर पर आवर. हे होते आपले आन्सर्स. बरोबर. आता ऍव्हरेज शिकल्यावर आता आपल्याला शिकायचं आहे इन्स्टंटेनियस. आता इन्स्टंटेनियस वेलोसिटी काय आहे पहा. इन्स्टंटेनियस वेलोसिटी जी आहे ती काढायची असेल तर आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याकडे 3 टाइम इन्स्टंट आहेत. पहा किती टाइम इन्स्टंट आहे आपल्याकडे 3. कोणते कोणते सांगू पहा. A to B जाताना आपल्याकडे टाइम 1 हा कोणता होता 10 मिनिट. B to C जाताना टाइम T2 किती होता आपल्याकडे 20 मिनिट्स. आणि C to D जाताना आपल्याकडे टाइम किती होता 30 मिनिट्स. आता आपण कन्सिडर करू की पहिल्या मोशन दरम्यान आता पहा, आता आपल्याला फक्त A to B विचार करायचा. इन्स्टंटेनियस वेलोसिटी मध्ये एका पर्टिक्युलर इन्स्टंटला है ना, एक विशिष्ट टाइम इंटरवलला आपल्याला ऑब्जेक्टची काय करायची आहे, वेलोसिटी फाइंड करायची आहे. त्यासाठी आता आपण एक एक करू. सर्वात सुरुवातीला आपण काय करू A to B. बरोबर आहे का? A to B पर्यंत आपण काय कॅल्क्युलेट करायलो बरं, इन्स्टंटेनियस वेलोसिटी कॅल्क्युलेट करायलो. मला सांगा आता जे इन्स्टंटेनियस वेलोसिटी आहे तिचा सुद्धा फॉर्म्युला तोच आहे बरं. फॉर्म्युला काय बदलत नाही. फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण मला सांगा A to B डिस्प्लेसमेंट किती झालं बरं 10 किलोमीटर. किती झालं 10 किलोमीटर. आणि टाइम T1 किती होता 10 मिनिट्स. ओके. मग आता SI मध्ये कन्वर्ट करू आपण. 10 किलोमीटर म्हणजे किती सांगा, किलोमीटरचे मीटर करताना 1000 न मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर मिनिटाचे सेकंद करताना किती ना 60 न 10 ला 10 कॅन्सल, 0 ला 0 कॅन्सल, 100 ला 6 न डिवाइड करा किती आलं 16.67 आलं कायच्या इक्वल. म्हणजे पहिला इन्स्टंट कोणता होता आपला T1. कोणता होता T1. आता दुसरं घेऊ आपण. दुसरी व्हॅल्यू सेम येते का बघू आपण. आता कसं जायचं आपल्याला B to C आणि यावेळेस जो आपला टाइम इंटरवल असेल तो कोणता आहे T2. किती लवकर T2 तुम्हाला मी 20 मिनिट्स. पुन्हा एकदा घेऊ आपण. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सांगा B to C डिस्प्लेसमेंट किती किलोमीटर आहे 10 किलोमीटर. टाइम किती आहे T2 20 मिनिट्स. किती आहे 20 मिनिट्स. किलोमीटरचे मीटर कितीला भागायचं 1000 आणि मिनिटाचे सेकंद करताना 60. बरोबर. 0 0 0 0 कॅन्सल. आता हा भाग दिलेला आपण 16.67 आला होता. आता 2 ने डिवाइड करू 8.335. मग मला सांगा आता किती आलं बरोबर आन्सर 8.335 मीटर पर सेकंड. आता सांगा जो सेकंड इन्स्टंटला आपण इन्स्टंटेनियस वेलोसिटी काढली होती ती पहिल्यासारखी आली का बरं नाही. कारण पहिल्या 10 किलोमीटरला फक्त 10 मिनिटं लागले होते, पण नंतरच्या 10 किलोमीटरला किती लागले होते 20 मिनिट्स लागले होते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की
इन्स्टंटेनियस वेलोसिटी ही विशिष्ट टाइम इंटरवल मध्ये आपण काढू शकतो, है की नाही? जसं की आपण पाहिलं की A to B जाताना आता आपण काढली व्हॅल्यू किती आली 60.67. B to C जाताना ती व्हॅल्यू सारखी आली का? नाही, कारण तर जास्त वेळ लागला म्हणजे इथं वेलोसिटी काय झाली? कमी. तसंच तुम्ही C to D पण काढू शकता. आपण पहा C to D किती आहे डिस्टन्स? इथंच पाहू आपण 40 किलोमीटर. किलोमीटरचे मीटर करताना काय करणार आपण? 1000 ने डिवाइड करणार. मिनिटं किती आहेत? 30. सेकंद करताना 16. बरोबर. आता आपण काय करायलो? इन्स्टंटेनियस वेलोसिटी 0 0 कॅन्सल. ओके, तर वरी किती आले? 400. आणि खाली किती आहे? 6 3 जा 18. किती येईल बरं? 18 2 जा 36. किती राहतील? 4 0. किती आलं? 18 2 जा 36. पुन्हा 18 2 जा 36. म्हणजे ती व्हॅल्यू किती आली सांगा? 22.22 मीटर पर सेकंड. हा टाइम इंटरवल कोणता होता? T3. आणि ऑब्जेक्ट कडून कुठपर्यंत आहे? C to B. येते लक्षात? म्हणजे इन्स्टंटेनियस वेलोसिटी आपण जितके टप्पे पाडले, आपण टप्पे किती पाडले होते? 3. T1 T2 T3. तिन्ही ठिकाणी जी वेलोसिटी आहे ती कशी आली? वेगवेगळी आली. पण सर्वांची एव्हरेज वेलोसिटी जर काढली आपण तर ती किती आली असती? 16.67. हा फरक आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी आणि एव्हरेज वेलोसिटी. ओके.